नमस्कार मंडळी. विनोदाची भक्कम तटबंदी उभारत मनोरंजनाचा गड राखण्यासाठी आली आहे हास्याची सेना, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील आणि त्याचा पार्टनर विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम यांनी आज थाटलंय चप्पल मार्ट. आणि त्यांच्यासोबत धमाल करायला इथे येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. हे घाला, हे पहा बरं. उभं राहून पहा ना, असं काही नाही. बघू जरा. मस्त आहे ना, कम्फर्टले. दुसरे बी घालून पहा. हा, चालून पहा तुम्ही. बढिया आहे ना. आणखी ऑप्शन आहेत का? आहेत ना. तुम्ही पहा, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, हे लेस वाले ते बिना लेसचे आहे. एवढंच आहे. हे पहा ना, हे घालून तर पहा तुम्ही. हे एकदम टिकेबल आणि परवडेबल आहे. घ्या तुम्ही, हे घालून पहा. दादा 1 मिनिट या इकडे बसा तुम्ही. इकडे ते मॅडम बसले ना, इकडे बसा तुम्ही. 1 मिनिट. हा, बसा. हा, बसा. हा, तुम्हाला चपल्या पाहणार ना. हो. 1 मिनिट फक्त. कुणाल, कुणाल, अरे हा बैल ना मालक. हा, इकडे ताईनले चप्पल दाव. हो काय? हा, हे ट्राय करा ना. हे ट्राय करा. हे पा तूही चप्पल काबरत दाव. तू मायवाली दाखवलो ना इनले, तुम्ही ना दाखव म्हणल्या ना की चप्पल दाखव म्हणून. अरे तू चप्पल काय सोन्याची आहे का? नाही. अरे दुकानातली दावणार आहे आपल्या रे. मग ते सोन्याची आहे काय? अरे ती इकाची आहे ना. हो इकाची काय? चप्पल आहे. आपण इकाच्या चप्पला ठेवता ना, मग इकाची दे त्यांले. समजला का तू? सकाळी माझ्या दिमाग नको चाटू. आता सुरुवात होईल बारे. माझ्या दिमागाचं टेम्परेचर बिघडवू नको, नाही तर ना मर्डर होऊन चिल्लाव नका ना, नाहीतर तुमची साखर वाढन ना. अरे तू या पायी माझी साखर वाढते का? साखर कारखाना केला ना. तू फक्त चप्पल धाव, मुसळ चालवू नको. चप्पल धाव. दादा मी जाऊ का? नाही. थांबा ताई, 2 मिनिटं थांबा. तू चप्पल धावणार आहे, तू बाकी टेन्शन नको घेऊ. हा, फटक्यात दाखव. फार मजेशीर येत आहे. तुम्ही दुसरं ट्राय करा. गमतीशीर आहे अगदी. ओय अबे काबरा ठेवतोय. तुम्ही दाखवायला सांगितलं ना फक्त. अरे ते का संग्रहालयात आले का चप्पल पाहायला जातील तर घरी? अरे त्यांनी दाखव म्हणजे त्यांच्या पायात घालून दाखव ना रे. असा कसा आहे रे तू? डोळे मिस करून चप्पल धाव. हो ना. चप्पल ताई धावतोय तो. फक्त 2 धाव. माझ्या तोंड काय पाहतो. किती नंबरची द्यायची? हा ताई, किती नंबर पाहिजे? 5 नंबर 5 नंबरच्या चपला नवीन स्टॉक मधून सगळे पीस आण. हो, इकडे दादा चांगली टिकणारी आणि वॉरंटी वाली दाखवा. हा दाखवतोय तो. दाखव रे पटकन. फनी येत आहे, खूप फनी आहेत. मगाचपासून जोक करतायत. थोडा टाइम थांबा फक्त. खूपच मजेशीर आहेत. हो ना. टिकणारी आणि वॉरंटी वाली दाखवा. वॉरंटी तर कोणाचीच नसते. कालच एक बाई आली होती, तिने चप्पल घेतलं ना बाहेर गेली आणि तिले ना गाडीनच उडवलं. तिची वॉरंटी संपली, पण चप्पलची वॉरंटी आहे ना अजून. चप्पल मजबूत आहे, पण आता त्याच्यात पाय टाकायलाच राहिला नाही ना. हा माणूस काही बडबडतोय. मी वॉरंटी वाली चप्पल दाखवायला सांगितली, माणसाची वॉरंटी सांगतोय. तो गंमत करतोय, मजेशीर आहे तो. खरं तर विनोद करतोय तो. थोडा वेळ थांबाच तुम्ही आता. अरे नको ना डोकं चालवतोय वालं. तुला कोण चांगला शांतपणा करायला? त्या बाईला चप्पल दाव घेण्याशी तर घेईन, नाही तर जाईन. तू फक्त चप्पल दाव, नाही तर तुझी वॉरंटी पिरियड कमी करून टाकेन. आणि जाय दाव. हो ना. ताई तुम्ही घ्या. किती नंबर आहे? 5 नंबर. 5 नंबर. हा. अरे बापरे, यायला तुमचा पाय तर एवढूचाच आहे. हो. शरीरानं पायाले वाढाचा मौकाच नाही दिला वाटते. सॉरी. हा माणूस सरळ माझ्या तोंडावर मला जाडी म्हणाला. नाही ताई, तो आहे ना फक्त एवढंच बोलला की तुमचा पाय लहान आहे बा. तुम्हाला जाडी नाही बोलला तो. तुम्हाला होतो ना. नाही तुम्हाला
जाडी काय बोलेन तू ना गुच्चू बसणार आहे. हा त्या बाईचा पाय अंगठ्या एवढा राहो नाही तर डायनासोरचा पाय राहो, तुला काय करणे. नाही उदाहरण आहे. तू फक्त चप्पल दाखायचं काम कर. ते घेणे असतील तर घेतील नाही तर जातील घरी. समजलं का तू. चप्पल दाखवतो. साहेब तुम्हाला जशी लागेल तशी हे पहा. असं काही नाही म्हणजे हे बा हे चप्पल आहे. हे बा अशी बी होते अशी बी होते. तुम्ही तुम्हाला ही आवडली का. ही घालून पहा ना. खरं तर आवडली आहे मला ही, पण सोल टिकेल ना याचं, चांगलं आहे ना. ते सोलवर अवलंबून नाही राहत, ते माणसांवर अवलंबून राहते. ते तर आहेच. पण तुम्हाला पाहून असं वाटते की हे 4 दिवसात चप्पल मान टाकन. या माणसाने पुन्हा माझा अपमान केला. नाही. तुम्ही काय अपमान करण्यासाठी दुकान ओपन केलं का. नाही ताई माफ करा मला. पुन्हा वजनावर बोलला हा माझ्या. नाही ताई तो फक्त एवढंच बोलला की चप्पल मान टाकीन बुवा. तुमचा अपमान नव्हता त्याच्यात, चप्पल विषयी बोलत होता तो. उठणं ते काय करू यार मी. अरे बवनीचे गिराईक आहे दोन्ही बी. असं नको करू रे माय बाप. माझी साखर आत्ताच खालेवर होई राहिली रे. नको करू भाऊ, नाही तर मरशीन माया हातून. असं ठेवतो तू फक्त चप्पल दाव. ताई तुम्ही याचं मनावर नका घेऊ. हा तो मजाक करतो बा असं समजा. नाही तर मग तुम्ही ना मजाक समजूनच घ्या ना, त्याचं सगळं बोलेल. मजाक करून घ्यायला मी याची मामी आहे का मेवणी आहे. तुम्ही मेवणी होता का मायवाली. तुम्हाला बहीण आहे काय. का मग माझ्या बायकोला सांगतो की मी दुसरं लग्न करतो बा. नाही शक्य आहे हा माणूस. हो मॅडम खरं बोलले. गमतीशीर आहे. ऐका माझं खरंच तो गमतीशीर आहे आणि कॉमेडी करतोय तो. तुम्हालाच फक्त गमतीशीर वाटतोय तो. हा मला ना चपलाच नाही घ्यायच्या. ताई 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 थांबा ताई. ताई, तुम्ही ताई. टेन्शन नका घेऊ. मी आहे ना, मी बोलतो ना. माफी माग. नाक घास माफी माग. मला माफ करा ना. माझ्या मनात जे येते ते बोलत राहतो ना. माया हा प्रॉब्लेमच आहे ना. तुझा प्रॉब्लेम असेल तर तू डॉक्टर कडे जा ना. माझ्या वजनावर का बोलतोय. डॉक्टर कडे जातो. डॉक्टर कडे नको जाऊ. तो पाता बरोबर गळफास लावून घेईन तिकडे. हा तुझ्या पायऱ्या ना दवाखाने बंद होतील लाईनीत. नको जाऊ भाऊ, तू इकडेच बरा आहे रे मा बाप. तू गुपचूप जेवढा आहे ना तेवढे चपला बुटात धाव. ऐका नाही तर दादा अहो नका ओरडू त्या बिचाऱ्याला. ऐका कसं आहे, कुणाचा प्रॉब्लेम असेल ना तर आपण समजून घ्यायला पाहिजे. हो की नाही. मला समजतं त्यांचा प्रॉब्लेम आहे. चालेल. तुम्ही एक काम करा दादा, काकूंना तुम्ही चपला दाखवा ना. आणि या दादांना मला चपला दाखव देता. हा चालेल. ओ गमतीशीर दादा या. जाय नीट दाखव. आणि हे पाय थोबडं बंद ठेवजो. हा नको तरी उघड जा नको. फक्त चपला दाखव त्यांना. चाल ताई मी दाखवतो तुम्हाला. थँक्यू. हे तुम्हाला चालेल का. तुम्ही हे चप्पल घेतल्या काय. हो नाही अंगूरवाली चप्पल नको घ्या. का हे पिचकतात ना. काय. अरे कालच आमच्याकडे गिराईक आले होते वापिस. पिचकलेले इथंच अशी काढला असं आणि अशी आपटला. बरं दुसरी द्या. नको मला ही नको. हे नको घ्या ना तुम्ही ना दुसरी घ्या ना. हे पा तुम्ही ना हे वाली घ्या ना. हे हा चालेल छान आहे ना. अशी पण तीच दाखवली त्यांनी. छान दिसते ना. पण तुम्हाला ना ती हिल वाली पाहिजे का. कारण तुम्ही बुटके आहात ना. मग तुमची उंची वाढन ना अशी. बापरे किती मजेशीर ताई जाऊ दे. तुम्हाला एवढं सगळं. नका ताई. नको मला हिलवाली नको. माझं लग्न आहे ना. मला लग्नवाली दाखवा. मग लग्नवाली दाखवतो ना तुम्हाला. हो दाखवा. हे पा ही लग्नवाली चप्पल आहे. वा. येणं ना लग्नामधून पडून बी जाता येते. एवढं म्हणजे किती बी दूर पळाले ना तरी याचा अंगठा तुटे नाही. पण मी का पळू माझ्या लग्नातून ना. मी नाही पळणार माझ्या लग्नातून. माझी बहीण पळाली होती ना अशीच तर चप्पल घालून पडली होती ते. तुमची बहीण पळाली म्हणून मी ही चप्पल घालून पळणं गरजेचं आहे का. नाही ना. तुम्ही प्लीज चप्पल दाखवा. दुसरी आहे. दुसरी दाखवा मला. शूज मध्ये तुम्ही लग्न करणार आहे ना. म्हणजे हो करणारच आहे लग्न. मग काय ना प्रश्न आहे? हे पा हे चप्पल घ्या ना म्हणजे नवऱ्याला मारायला चांगले राहते. मी का मारू माझ्या नवऱ्याला. माझी बायको मारते ना मले. अहो तुमची बायको तुम्हाला मारते याचा अर्थ जगातल्या सगळ्याच बायका आपल्या नवऱ्यांना मारतात असं नाही होत. दादा हे नको फालतूची बडबड करतात. आता
आत्ता कळलं? पासून तर खूप गमतीशीर वाटत होते ना तुला हे? आहेत तसे नाही एक मिनिट ताई मॅडम एक मिनिट हा. तू कायले तुझी विशिष्ट टिप्पणी दी राहिलाय हा? तुला काबरच ठेवला हा गैरात मोठा प्रश्न यार माले हा. अरे तू बायकोकडचा पडतो ना भाऊ म्हणून तू वाचलाय नाही तर मारून टाकला असता तुला मी नाता. दादा प्लीज चप्पल दाखवा तू चप्पल दाव फक्त त्याला बाकी तू डोकं चालवू नको तुला. हो ना. हा ताई तुम्हाला होते का बरोबर तुम्ही मी काय म्हणतो काय? तुम्ही ना काल चप्पल घेऊन गेले होते त्याचं काय केले? मी काल कधी आलेले इथे? कालच तर आल्या होत्या ना. नाही. एक जिपरा शायनिंग मारणारा फिल्टर पाडायच्या त्या पोरासोबत. मग त्या फिल्टर पाडायच्या पोरानं अशी केस हलवलं मग टनानं वाजलं. मग कचऱ्याची गाडी आली मग नंतर त्याला उचलून घेऊन जात होते तर तुम्ही ना त्याला अडवल्यानं उतरवल्या नाही काय? नाही कोणाबद्दल बोल मी नव्हते आले काल. दादा सांगा कोणाबद्दल बोलताय? नाही का? नाही हाच पाय होता ना पण. नाही कसा असेल? अरे पण याच्यावर तीड कुठं आहे? तुम्ही इथे आलेल्या बायकांच्या पायावरचे तीळ बघता? काय करताय दादा हे? नाही एक मिनिट तू कायले तीळ पाहतोय बे. तू पाय पाय ना. आपलं काय काम आहे पायात चप्पल घालायचं मग गिरायकाकडे पायाचं का त्याला चप्पल आवडली का नाही समजला का नाही? पण हा चेहरा होता ना. मी कशी असेल? अरे तो चेहरा अशीन नशीन ते बाई अशीन नशीन. ती बाई कशी होती सुंदर होती आणि उच्चीपुरी होती. तुला शामरुगानं बदक याच्यातला फरक समजतो का? काय म्हणालात मला? नाही मी तुम्हाला ना मालकानं बदक म्हणलं ना बा. मी बदक दिसते का तुम्हाला? नाही मी बदक आहे. मी अच्छी चालते का? नाही ताई तसं उदाहरण देत होता मी. पण कशाला? त्याला समजवण्यासाठी उदाहरण देणं तुम्ही पडतं. दुसरं उदाहरण द्या. बरं दुसरं उदाहरण देतो. बदक नाहीये मी. नाही तुम्ही बदक नाहीये. ऐ तू गुच्चाप आहे ना त्यांना चांगली चप्पल दाखव बाकी काहीच बोलू नको. नको ह्याच्याकडून नकोय मला चप्पल. बरं ठीक आहे मी सांगतो. तू इकडे वय मागे तरफड मागे तू मुसळा घेऊन येतो नको पुढे. ताई तुम्हाला बी चप्पल मीच धावतो तुम्हाला बी चप्पल मी. प्लीज जरा लवकर दाखवा. टेन्शन नका घेऊ तुम्ही तोपर्यंत हे घालून ये ना फोटो काढून तुम्ही पाठवून द्या भले. तुम्ही म्हणत होते ना पटकन दाखवा. तुम्हाला लगेच चप्पल दाव तुम्ही. तुम्हाला ही आवडली नाही का लग्नाची? हा बरं एक काम कर ऐ ते नवीन स्टॉक मधली चप्पल देता तू. हा आण बरं इकडे. हा ताई हे नवीन आली आहे. हा हे पहा तुम्ही हे एकदम बढिया चप्पल आहे हे घ्या. मालक हा अरे हे कायले ऐकू राहिल्या का बा? हे तर बाथरूमला वापरतो आपण. बाथरूमच्या चपला ह्याच्यात काऊन घुसवल्या बे तू ना? तुम्ही नसतं सकाळी सांगितलं की सगळ्या भरून टाक म्हणून हे बी भरलो. अरे भरून टाक म्हणजे तू काय ह्या चांगल्या चपला चांगल्या बॉक्स मध्ये भर. तू वॉशरूमच्या चपला त्या बॉक्स मध्ये भरतो यार. अरे गावच्या चपला आणून भरशील तू उद्या. दुसरं ब्रँडेड जी चप्पल आहे ना ती आण. एकदम नवीन माल आलाय ताई. प्लीज लवकर दाखवा. ही नाहीये ना? नाही ही नाहीये ही लग्नाची खास. हे घ्या. हा चालेल. हे पहा ताई अरे वा हे लय भारी आहे. दर हा हे पहा हे तुम्ही घालून ट्राय करून पहा. म्हणजे सेमी हिल आहे ती. तुम्हाला त्रास नाही होणार. हा टाचेला बी त्रास नाही होणार आणि तुटणार बी नाही. बेल्ट एकदम पक्की आहे त्याचे. हा का रे एकदम पक्की आहे म्हणजे तुम्ही नाही इले कशी बी एवढा अशी ओढल्या तरी काही नाही. तुटली थँक्यू ताई ऐका ना ताई मालक हे तर तुटले आता याच काय करायचं? वा मस्त झाला परफॉर्मन्स. खरंच छान. सई छान होता परफॉर्मन्स. आपल्याकडे अनेक सिरीज आहेत 2-2 पात्राच्या 3-3 पात्रांच्या. तर त्यांची लोकेशन्स फिक्स असतात कारण त्या सिरीजप्रमाणे त्यांचं लोकेशन जे ठरलेलं असतं. पण ही 2 जी पात्र आहेत यांची लोकेशन सतत चेंज होत असतात. कधी किराणा माल कधी मूव्हर्स अँड पॅकर्स. आता आज चप्पलचं दुकान होतं. सो मला असं वाटतं की ही पण एक आयडिया खूप मस्त आहे की ही 2 पात्र कुठेही जाऊ शकतात. आणि मला असं वाटतं की आपल्या टीमची खासियत आहे की कुठल्याही बाबतीत कुठल्याही फॉर्मॅटमध्ये मग ती सिरीज असो किंवा काही असो तोचपणा आपण कधीच आणू देत नाही. यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न दिसतात आम्हाला. मस्त होता परफॉर्मन्स. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आवडले. हसलो भरपूर. मजा आली खूप मजा आली. थँक्यू. क्या बात है. थँक्यू सो मच.
मंडळी, जगातला सगळ्यात मूर्ख, आळशी आणि निर्लज्ज कर्मचारी अर्थात हास्य महारथी समीर चौगुले आता परीक्षा देणार आहे प्रमोशनसाठी. आणि नेहमीप्रमाणे त्याचा बिंडोकपणा सहन करायला तयार आहे त्याची सोशिक बॉस अर्थात विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. चला तर अनुभवूया हा कॉमेडी कल्ला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. ॲज यू नो, या वर्षापासून आपल्या ऑफिसमध्ये इयरली अप्रेझल एक्झाम सुरू होत आहेत. ओके, मॅनेजमेंटला आपल्या कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, आपल्या कंपनीच्या ग्रोथबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, हे सगळं जाणून घ्यायचं. त्यासाठी ही एक्झाम त्यांनी ठेवलेली आहे. वेल, ऑल द बेस्ट सगळ्यांना. छान पेपर लिहा. ओके, थँक्यू. कसं आहे, आणि एक ज्यांना ज्यांना प्रमोशन्स हवे त्यांनी ह्या परीक्षेकडे प्लीज इम्पॉर्टंट. ओके, हॅलो, हाय, आय लव्ह यू ऑल. टक टक मी आहे. कायच्या काय दिसतंय तुम्ही आज मॅम? मी आहे. मुका घेऊ तुमचा मॅम? होल्ड युअर टंग बाय स्पीकिंग. चौगुले, सॉरी सॉरी होल्ड युअर टंग. सॉरी, ते येताना काय म्हणतात आत? काय कशाला काय म्हणायचंय? टक करायचं सरळ आत घुसा ना. कशाला काय म्हणायचंय? येस येस येस. मे आय कम इन. हा रोज एकच खड्डा का खणता हो तुम्ही? निदान कधीतरी वेगळ्या जागा काढण्याचा प्रयत्न करा ना. मॅडम, ह्या नव्या जागा असतात ना, त्या घरच्या मोलकरणीसारख्या असतात. कधी येतील कधी सुट्टीवर जातील काही कल्पना नाही हो. त्यामुळे ह्या जुन्या जागा असतात ना, त्यांची साथ एकदम सोडता कामा नाही आपण, बरोबर की नाही? त्याच आपल्याला तगून ठेवतात. असं आहे ते, बाकी काही नाहीये. एनिवे, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. येस येस. चला बसा. आय एम सॉरी इफ आय हर्ट युअर फीलिंग्स. नो 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 नो. I have kept my emotion at door only. Don't worry about Yes, it. yes. Please be seated. Yes. Be seated. हे मी एकटाच आहे? हो, या बसा. एकटाच आहे? हो, तुमचा क्लासच वेगळा आहे ना. तुम्ही थँक्यू थँक्यू. हाय एव्हरीवन. हो, क्या बात है. चेतू, लुकिंग व्हेरी जॉगर्स. एक्सक्यूज मी, गॉर्जियस असा शब्द आहे. ओ ओ ओ. आणि हे काय कपडे घातलेत? परीक्षा आहे ना की गरब्यावरून आलीस? हे काय कपडे आहेत? आणि हे मोनल बघ, असे हिल्स आहेत तिचे. हे कसे नको ना त्यांची थट्टा करूस. नाही जस्ट ते परीक्षेला आलेत, कळलं? वेळेत आलेत. तुझं काय आहे? वाय यू लेट टुडे? येस, आय वॉज अबाउट टू कम टू दॅट. शूट गोळ्या मारणार आहे. नॉनसेन्स. सॉरी, जस्ट एक. आर यू आउट ऑफ युअर माइंड? लाईट केलं वातावरण. ओक त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्याकडे बघितलं तर. सॉरी मॅम. टेल मी व्हाय यू लेट? येस मॅम, आमच्या इकडे चाळीत लेले वहिनी राहतात. त्यांची सून आहे सुनीता. तिची काल मंगळागौर होती मॅम. हो, मग तू काय फुगड्या घालायला गेला होतास? व्हॉट? हिच्या तर जोकच्या. We'll start our exam. 5 minutes, okay? Please. ऑल दी बेस्ट रे सारंग. काय दहीहंडी आहे? काय ओरडतोस काय? एक एनर्जी देण्यासाठी म्हणून मी नको. एव्हरीबडीज एनर्जी इज हिअर. नको तुझी एनर्जी. मस्त करा. मोनल, ए पाय नाही पडत. वेडियस का? चल. डोळ्यातूनच मला दिसलं. मॅम, दिस इज फॉर यू मॅम. तू काय म्युझिक वाजवतो? मॅम, दिस इज फॉर यू. प्लीज. थँक्यू मॅम. इकडे बघा. हे चौगुले कल पुट हेड डाऊन. पुट हेड. नाही काय इथे काय चिठ्ठी काय लपवली? ओ माय गॉड, तुमच्या लक्षात आलं. लपवलं होतं मी. जेमतेम 18 केस आहेत रे डोक्यावर. त्यात तू कागद लपवल्यास दिसणार नाही. नॉनसेन्स. अरे मी ही कॉपी लपवली होती. आज परीक्षा आहे ना म्हणून कॉपी लपवून ठेवली होती. शाळकरी विद्यार्थी आहेस तू? सॉरी मॅम. डोक्यावर पडलायस? सॉरी मॅम. सॉरी. कुठली परीक्षा ही?
ऑफिसची आहे ना हा. त्यात ही कॉपी करणार आहेस तू हे बघ असा वागलास ना आत्ताच्या आता तुला हकलून देईन तुला मी प्लीज सॉरी प्लीज आपण एम्प्लॉई आहोत तसं वागा सिट डाऊन नॉनसेन्स हे घ्या थँक्यू मॅम आय एम सॉरी इफ आय हर्ट युअर अरे फीलिंग. बाबा नाही रे बाबा घे ली थँक्यू मॅम. टिश्यू पेपर लागला तर नाही लागेल तुला काय हा. उत्तर पत्रिकेवर तुझी घाण करशील ती पुसायला लागेलच तुला जोक ए, शाळा. येईल ना? Said just now. नाही टिफिन लागला तर सांगा रे टिफिन पण आहे हा भूक बीक लागली फॅन काय ओ माय गॉड हे राहिलंच. ओ माय गॉड प्रसाद ठेव ना प्रसाद ठेव ठेव ओ शेवटी बदाम बुद्धिवर्धक. एनीबडी वॉन्ट्स बुद्धिवर्धक बदाम. नको चेतू अल्मेडा अल्मेडा प्लीज हॅव. नकोय मला ए अल्मेड्या त्याला आल्मंड म्हणतात आल्मंड अल्मेडा हम लोग सामने को आते अल्मेडा बोलते ए गप रे गप दरिद्री मेरे हिंदी गप. ओके फाइन नो प्रॉब्लेम. चला प्रश्नपत्रिका देते तुम्हाला Yes. झालं की प्लीज स्टार्ट या ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट थँक्यू मॅम ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट मॅडम हे फालतू आहे याच्या जोड्याला आवाज नाहीये गाळलेला जागा भरा पण नाही आहे त्या ह्याच्यात. 5वीच्या परीक्षेला बसलायस हा ऑफिसचा पेपर आहे ना ते नाही मग ऑफिसचा असं तरी कोण कुणास म्हणाले हे तर पाहिजे. हे कोण कुणास म्हणाले मॅम मुमकिन मॅम हे कोण कुणास म्हणाले हे पाहिजे. जिथे मी स्कोअर करू शकतो ते पाहिजे ना. अरे पण या स्कोरनी आपल्या ऑफिसला काय फरक पडलाय आपल्या ऑफिसच्या भविष्यात काय हातभार लागला या वाक्याने तुझ्या हे स्किट त्याच्यामुळेच तर. शहाणा आहे सॉरी सॉरी मॅम सॉरी प्लीज नाउ डोंट डिस्टर्ब युअर व्हॉइस इज व्हेरी अनॉइंग. Really? हो येस इट इज व्हेरी अनॉइंग. राईट इट डाऊन ओके राईट या. मॅडम हे काय लिहिलंय जरा वाचा. अक्षर लागत नाहीये मला जरा. ती बिंडोकेस रे तू एकतर कॉपी लिहून आणलीस वर तुझं तुलाच ते वाचता येत नाहीये आणि वर तू मला सांगतोस वाचायला इतका बिंडोकेस तू अक्षर काय आहे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मजकूर राहावा यासाठी एकदम कमी अक्षरात एवढ्या एवढ्या अक्षरात लिहिलं. दाखव दाखव काय लिहिलेस आणि काय कॉपी काय केलीस तू काय गोलमेज परिषद 1930 साली झाली पहिलं महायुद्ध 1914 सालीपासून सुरू झालं. ते आहे पेपरात आहे नाही पेपरात नाहीच नाही. बावळट हे येणार आहे का पेपर मध्ये मूर्खा
तुला एक काही कळत नाहीये का रे? चांगली संधी आहे. ज्युनियर क्लार्कचं सिनियर क्लार्क होता येईल तुला. प्लीज नीट लिही तो पेपर आणि जा एकदा ट्रान्सफर होऊन जा इथून. निघ. मेरे सिवा रह पाओगे? शाणे घुट घुट के अपनी सांसों से नरळीचा झगड़- घूट घेईन मी तुझ्याचा. बस जागेवर आणि लिही काहीतरी डर्टी. हे काय लिहून आणलेस बावडार ग? हे काय येणार आहे परीक्षेमध्ये मूर्खा? मग काय येणार आहे? काय येणार आहे सांगा ना मग मला अरे तुम्ही. आपल्या कंपनी बद्दल माहिती विचारणार ते. आपली पॉलिसीज काय, हम और तुम आपली पॉलिसीज आहे, त्याची वयोमर्यादा काय, त्याची कालावधी काय, त्याचा काय स्पॅन आहे, त्याबद्दल विचारणार आहे. मग ते ठीक आहे. लिहिलंय. एवढं असेल तर मग हा फ्रेंच शब्द कशाला लिहिलेला आहे तुम्ही? कुठला फ्रेंच शब्द आहे हे काय का? आम्हाला फ्रेंच येतं का? मी बोललो नाही म्हणून आता बोलतो. हा काय शब्द आहे? ते इन्शुरन्स रे माकडा. आपली कंपनी जे काम करते तेही तुला माहिती नाही. काय लिहिणार आहेस तू? नॉनसेन्स. प्लीज युअर व्हॉइस इज व्हेरी अनोइंग. प्लीज नॉनसेन्स यू आर. लेट मी कॉन्सन्ट्रेट. प्लीज गो फ्रॉम हो हिअर. वेळ चाललाय मगापासून. यू आर डिस्टर्बिंग अदर्स. नॉनसेन्स. लिहि आता काय ते. येस. त्याचं टोपण उघड नाहीतर निघून जाईल. आठवलेलं सगळं निघून जाईल. हा केलेलं ना सगळं निघून जाईल. लिहि. चक्कर चौगुले किती चाइल्डिश आहे हे माहितीये तुम्हाला? मला चक्कर आली थोडीशी म्हणून बाकी काय नाही. हा, आता बरं वाटतंय. Nonsense. आय एम ओके ना. अरे हे काय आहे? काय मला आता बरं वाटतंय. हे काय आहे? आय एम ओके मारा. हा? आय एम ओके. एक मिनिट. सर माझा पेपर आहे तो. नाही हा माझाच आहे. अहो माझा आहे. मला घरी मोनाला म्हणतात. Shut up, nonsense. इतका बिंडोकेस ना तू. काय चाललंय हे? लिहि ना जे येतात प्लीज लिहि. लेट मी कॉन्सन्ट्रेट प्लीज. कायलू बॉसनी कधी लळा लावून सांगितलंय असं असं असतं बाबा तर त्या लिहिलं. लायकीच आहेस तू लळा लावण्याच्या? लळा लावा म्हणे. बन्ने हा घे बदाम घे आणि सांग ना. हे सांग ना काही झालं सांग ना. मला नको विचारूस. आपले पेपर वेगळे आहेत. म्हणजे तुझा क्लर्कचा आहे, माझा अकाउंटंटचा आहे आणि हिचा ऑफिसरचा आहे, हिचा सिनियर ऑफिसरचा आहे. एक मिनिट. आय ऑब्जेक्ट. सी बॅलन्स बदललाय. सी बॅलन्स बघ तुझ्या मेंदूचा. बॅलन्स बघ तुझ्या मेंदूचा. यू हॅव लॉस्ट. सी बॅलन्स बदललाय. सी बॅलन्स. हा माझ्या नंतर जॉईन झाला. हा क्लर्क म्हणून जॉईन झाला. हा अकाउंटंटचा पेपर कसा देतो आणि मला अजून तुम्ही क्लर्कची परीक्षा एक द्यायला मिनिट. लावताय. त्याची कॅटेगरी वेगळी आहे, तुझी कॅटेगरी वेगळी आहे. तुम्ही कोण ठरवणार कॅटेगरी? आय नो माझ्यावर यू खुन्नस- सिन्स 8 इयर्स. ओके. खुन्नस करताय तुझा माझ्यावर. काही संबंध नाही. यू राईट. धोका देताय हे मला सुद्धा येत तुम्ही. नाहीये तुला. धोका. चौगुले हे सुद्धा धोका. येत नाहीये तुला. धोका. चौगुले, धोका. don't do that. काय Out, you're out. मला नाही का पेपर? सई काय म्हणशील? जबरदस्त परफॉर्मन्स. विशाखे मला एक तुला सांगायला आवडेल की तू जर अशी रिॲक्ट झाली नसतीस तर त्याचा विनोद आहे तसा आमच्यापर्यंत पोहोचू शकला नसता. तू तशी रिॲक्ट होतेस म्हणून त्याचा विनोद आमच्यापर्यंत पोहोचतो आणि हे खूप मोठं काम तू करतेस. समीरदा फार मजा आली. बने टायमिंग वॉज अमेझिंग. मस्त मजा आली. परीक्षांची आठवण झाली खूप आणि केलेल्या टवाळक्या पण आठवल्या. त्यामुळे मेमरी लेनमध्ये घेऊन गेल्याबद्दल खूप धन्यवाद. Thank you. मस्त होता आणि आमिर दादावरचा पंच पण भारी होता. मजा आली. प्रसादा सगळ्यात आधी बॉस आणि चौगुलेचं केबिन सोडून म्हणजेच त्याचा सिबॅलस बदलून तू आज इकडे आलास त्यामुळे खूप मजा आली.
एक ब्रेक मिळाला त्या सिरीजला. विशाखा, तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक लाजवाब आहे. लाजवाब, फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. थँक्यू वा, वा, बहारदार. मंडळी, हमारी मांगे पुरी करो असं म्हणत आपली हसवण्याची मांग पूर्ण करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि सातारचा अजिंक्य तारा रोहित माने. असा असतोय वय तवा कुठं एवढ्याच्या गोष्टीवर एवढं बोलते वय हा एवढ्याच्या गोष्टीवर बोहा बसरलाय माझ्या हा. अरे काय सांगतोस? म्हणजे जराशी गाडी स्क्रॅच झाली म्हणून तुला मालकाने शिव्या घातलात? आणि मग रातच्या 2 वाजता कुठं बी सोडाय सांगते पुन्हा सकाळचं 6 वाजता बोलावते. अरे माणसानं काय झोपाय पाहिजे का नको? वाईज गाडी घासली की मला म्हणतंय तुला काय गाडी चालवता येत नाही काय बे? हा तुला सांगतो असला जिंदगीत मी माणूस कधी बघितलेला नाही. आहे का नाही? अरे त्या दिवशी आहे का नाही म्हणजे पायपात माझा पाय अडकला आणि मी भांगत पडलो. होय काय? त्या बागेतली सगळी फुलं चिराडली का नाही? अरे बापरे. अरे वसाडा माझ्यावर चिराडला. आपला चिडला. अरे मला हात द्यायचा सोडून मला शिव्या घालायला माहिती आहे. काय बोलताय? आता तुला सांगतो आता सगळी बागेतली फुलं मी ओळखतो का नाही? मग काय? अरे हा वसाडा आहे का नाही मोबाईल वर इंग्लिश फुलं मला दाखवतो आणि काय नाही काहीतरी बोलत बसतो माहितीये तुला? तुम्हाला अशी पण त्यांची भाषा काय कळत नाही? काय करणार मला त्यांची आणि भाषा? मग मला माहितीये ना मला तर सहनच होत नाही सांगतोय तुम्हाला. कसं होईल? माझ्या जिभेचा जर ब्रेक सुटला ना तर मागच्या शिटव साहेबांचे काय दंगे चाललेले असतात ते मॅडमला सांगणारच आहे मी. मग बघा कसं हॉस्पिटलात जाऊन पार्क होतंय का नाही बघा तेवढं बघाच तुम्ही. अरे वसाड्या मला काय माहिती नाही आहे काय? तुम्हाला पण माहिती आहे? अरे मी परवाना झारी ठेवा गेलो होतो ना तेव्हा दरवाजात जराशी फट होती. काय बोलताय? अरे हा आतमध्ये बाग फुलवीत होता. तेव्हा शपथ काय आहे बाईसाहेब बाहेर गेल्या ना की ह्याला भानच राहत नाही. कळतच नुसतं ती. आता मला सांग आपल्याला पण मन आहे का नाही? मग काय भावना आहे आतल्यात घुसमट होते ना. नाही मोरे मोरे काहीतरी केलं पाहिजे होतं. काय केलं पाहिजे? तसं नाही हे असं ऐकून घ्यायचं आपण. त्याला धडा शिकवायचा. धडा शिकवायचा. अरे काय होईल ते जायला आज काय पण होत मी सांगतो ना तुला, आज बोलतच नाही मी. फालतुगिरी चालू बसर ना काय झालं? तू इकडेच आहे अजून. आता मालक येतील गाडी बिडी सगळी पुसून जायली का रे तुझी? चाल तिकडं न मोरे काही चाललं तू काय झालं? तिकडं बाई देवघरामध्ये पूजेला बसलेत. हार कुठं आहे? पटापट काम करा वासर ना चला. हा बघा गरिबांचा बावरची राजेश खन्ना. कानफड फोडी वासर काय पण बोल नका. हो का काय कानपड फोडीन? मॅटर बिटर काय झालंय ते माहिती आहे का तुम्हाला? माहितीये? नाही माहिती ना समजून घ्या ना काय झालंय ते. अरे त्याचा प्रॉब्लेमच आहे. काय? तो वासाडा कधी समजून घेतच नाही. डायरेक्ट परफॉर्मन्सला उतरतो का? चालवी तुझ्या लक्षात नाही आला? नाही ना माझ्या लक्षात आलेलं आहे. काका तुम्ही समजून घेत जाऊ काय चाललंय, कोण चाललंय, कुठं चाललंय. का लावला आपल्या गाडीला स्टार्टर लागली गाडी हायवेला असं असतंय वे कुठं? कचोरी एकदम क्वाड्यात बोलू नका म्हणा कळलेलं असं काहीतरी बोला. मला सांगा मालकानं आजपर्यंत काय केलंय? अरे 2दा लिंबू सरबत घेतलंय रात्रीची अजून उतरलीच नाही त्याची. 3दा तो बाथरूम मध्ये गेलाय होतच नाही त्याचं हे चाललंय त्याचं सगळं. फटकी आली तुझ्यावर वासाडिया. अरे मालकानं आपल्यासाठी काय काय केला नाही असा विचारतोय ना. मालकाने आपल्यासाठी मालकाने आपल्यासाठी काय बरं केलं? ना काय एवढा विचार करू नाही तुम्हाला काय आठवणारच नाही. मी सांगतो ना आपल्यासाठी काय केलं नाही त्यानं. आता कसं काय केलं नाही? काहीतरी केलं. 24 तास आपण इथं काम करायचं आणि संडेला मी सुट्टी नाही होय. संडेला सुट्टी नाही. संडेला कुणाला तरी घेऊन येतोय जातोय लोणावळ्याला. आता त्यांनी तिथं आतमध्ये कार्यक्रम करायचा आणि आम्ही बाहेर काय घेरवर हात ठेवून बसायचं. काय करायचं आम्ही नुसतं वेटिंग वर बसून राहायचं. अरे तुझं मेल्या मरू दे. आता मी माली आहे का नाही? मग मला माल्याचं काम सोडून मला दारू आणाय पाठवतो. काय बोलताय? बरं मी काय म्हणतो दारू आणाय मला पाठवतो. मी कुठं नाही म्हणतोय पण त्यातली नकावडी मला द्या नको. बोललं पाहिजे रे बाबा मोरे घ्या एखादा पेट. मग काय आहे महागातली दारू मला परवडत नाही ना. वाईट झालं काय फटकी येईल त्याच्यावर. अरे हो पण वसरून आवरत चिडायला काय झालंय सकाळी सकाळी तुम्हाला? जाणीव. आता ही जाणीव कोण आहे? आपटू काय रे तुला इथच्या इथे?
आपटू आपटा आपटा यांना आपटा तुम्ही काय झाला अरे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव झालेली आहे आम्हाला. म्हणजे तुमच्यावर अत्याचार झाले मग? कुणी केलाय कंजी केलं मला पहिले सांगा. अहो मालकानं आपल्यावर अत्याचार केलाय ना त्याची जाणीव झाली. काका जाऊ द्या मला सांगा तुम्हाला पगार किती आहे हो? हे बघ मालकाच्या अंडर चड्डीचं बिर्याण ना मांजा पगार मी कधीच कुणाला सांगत नाही. पण मी सांगणार मी माझा पगार सांगणार मग मालक तिकडे ओढा झाला तरी चालतंय. अरे नको मी सांगणार हो मला फक्त 15,000 पगार आहे. अरे तुला पगार आहे तुला 15,000 रुपये पगार आहे फक्त. अरे मी तुझ्या अगोदर 5 वर्षापासून काम करतोय मला फक्त 12,000 रुपये पगार आहे. रे वासुरन तुमचं दोघांचं सोडा. मी 12 वर्षापासून त्याच्याकडे काम करतोय मला फक्त 8,000 पगार आहे. 8,000 वासुरन आता मी सगळं सांगणार. काय सांगा ब्रँड बिल्ड काय नाही. तो नाक्यावर जो टेलर आहे ना दिगू टेलर चटणी पंढरी पॅन्ट घालतो तो आपला माल त्याच्याकडनं शिवून घालतो असला घालतो ब्रँडेड चेंटे खाली कुठला ब्रँड आहे इच्छा असला. दिवस रात्र मी तिच्यासाठी काम करतो. मी त्याला बोललो भाला माझा पगार वाढव तर तो बोलतो तुझा पगार मी 6 वेळेला वाढवलेला आहे 50-50 रुपयानं. 6 वेळा वाढवलाय मग यांचा फक्त 2च वाढवलाय. मग पण मेल्या आमचा जो 2 वेळा पगार वाढवला ना तर 500 परमान तुझा 50 रुपये वाढवला नाही. नाही त्याला सोडायचा नाही. आपल्या पगारचा सोड ह्याचा पगार आपल्यापेक्षा जास्त आहे. पगार कसा जास्त वाचाऱ्या. अरे माझा कुठं पगार जास्त आहे माझा पण कमीच आहे ना. 15,000 पगार आहे तुझा. अरे कमीच आहे की मग त्यो. अयो कमी नाही तर काय त्यासनी तिकडं लोणावळा बिनावळा फिरवायचं सतत कमीच आहे की पगार येऊ. आणि मग कमीच आहे ना पगार. बरं मला पगार काय माझ्या ड्रायव्हिंगचा मिळत नाही. मग कसला त्या साहेबांच्या जी सिक्रेट लपडी आहेत ना ते लपवायचा मिळतो. तू पगार आहे काय. आणि मग बागत काही लपडी नाही ना त्याच्यामुळे माझ्याकडे काही सिक्रेट त्याच्यामुळे मला जरा पगार कमी आहे का नाही. बरोबर पण तुला लय पगार कमी आहे. हो तसं माझ्याकडे पण काही सिक्रेट नाही त्याचं म्हणून तो हळूहळू मला वाटतं पगार वाढ आहे तुझा. आपण काय करू माहिती माझ्या डोक्यात आयडिया आपण तिघांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात संपच केला पाहिजे. मी एक काम करूया आपण तिघांनी पण जाऊया आणि ते संप पुकारूया. काका तसं नसते हो. तिघांनी जाऊन काय त्याच्या अंगावर जायचं थापडवल ना ते एकानंच जायचं. कुणी जायचं पण आपल्यात मोठं कोण आहे. मी मोठा आहे. नाही मी मोठा आहे. लय वर्ष झाली इथं काम कोण करतंय. अरे मी आहे ना भाला. तुम्ही आहे का नाही. साहेबांच्या जवळ कोण आहे. अरे काही विचारतो मी फार जवळचा. मग आजपासून तुम्ही आमचं नेत तू आमचा लीडर. ठीक आहे जरा अवरे दिवस मी काम करतो माझा पगार त्याने वाढवलं नाही. हमारी मांगे पुरी करो. हमारी मांगे आम्हाला सुट्टी द्या. अरे हमारी मांगे बोला वासुर हमारी मांगे. अरे हमारी मांगे बोला ना वासुरनो हमारी. अरे काऊन बोंबलता बे सकाळी सकाळी जीव चालला का. अरे काम बिमा करा ना. अरे तू गाडी काढणार आहे काका जा माझा मोबाईल घेऊन मोबाईल राहिला मध्ये जा. आम्ही नाही मोबाईल आणणार न कोण गाडी करणार नाही. जास्त जोरात बोंबलू नका पचकन वर दाशान. आवाज नाही करायचा ते बी कामात येणार नाही समजलं का. मोबाईल आणा काका मधून चल निघाय. अजिबात आम्ही मोबाईल आणणार नाही काही आणणार नाही कोणी इकडून जाणार नाही. इकडे सगळे थांबणार आहे. आमचा पगार वाढ झाला तरच आम्ही इकडे थांबू नाही तर आम्ही नोकरी सोडून जाऊ. ठीक आहे जा. चलो 3 जण निघा. तुम्हाला हाकलला असं समजा. गेट आउट. चल 1 मिनिट मी यांचं लीडर आहे. तुम्ही असं आमच्याशी ओरडून बोलू शकत नाही. तुम्ही आमच्याशी जबरदस्तीने बोलू शकत नाही. ते आपले मालक आहेत का. तसं नव्ह त्यांना ओरडण्याचा अधिकार आहे आपल्यावर तर ओरडणारच ना आपल्याला. अरे तू मालिस ना. हो तुला तू दारू आणायला सांगतो तू बोल. तू घाबरतो का. मी हाय बोल. दारू आणायला तुला त्रास होतो. नाही साहेबांनो मला कशाला त्रास होय. नक्की काय माझं कामच आहे का नाही तर. हो मालीचं काम काय दारूचं काम आहे. शेवटी नोकरच का नाही मी तुमचा. फुलांना द्यावा लागते तशी मालकांना दारू लागते का नाही. माझं काही नाही म्हणणं. काय नाही तुझं तू बोललास ना म्हणून ते दारू आणायला सांगतात मनात येत ना थोडी. तू बोल ना. तू बोल ना वसाऱ्या.
सुट्टी भेटत 24 तास काम करतो, सुट्टी भेटत नाही. बोल. तुला सुट्टी पाहिजे का रे? सुट्टी पाहिजे का तुला? कोण म्हणलं? हा बोलतोय. मला कशाला सुट्टी पाहिजे तेव्हा? मग मला एवढं चांगलं आहे ते, आम्हाला कशाला सुट्टी बाबा? आम्ही काय गाडी काढली, लोणावळ्याला गेलो, गाडी काढली, बँगलोरला गेलो, साहेब जातात आतमध्ये, आम्ही आपलं घेरवर हात ठेवून बसतोय बाहेर. आम्हाला काय लागतंय? सुट्टी जायची तेव्हा. अरे वैशालींनो, आपल्या एकजुटीचं आपण तुम्ही बोललात ना, आपण तिघे एकत्र आहोत म्हणून. कधी आम्ही नाही बा बोललीला. आम्ही कशाला बोलू? साहेब आमच्यासाठी एवढं करतात, आम्ही कशाला त्यांच्याबद्दल असं बोलू काहीतरी बाबा? आपण तिघांनी एकत्र शपथ घेतली ना आपण. अरे ऐक रे, कवळा बोलतोय तू, जाशील ना रे मरून. तुम्ही याच्या आंदोलनात आहे का? नाही आम्ही नाही. द्या बा शपथ. नाही आमचा तुम्ही मेंबर आहे का याच्या युनियन? संबंधच नाही. नाही. प्रेमानं बोलला असता ना, तो या पगार 4 पटीनं वाढवला असता. पण तू आता नोकरी सोड. नाही तू जाय आता. मला काय नाही तू निघ, याला काढा बाहेर. नाही तू कपडे बिपडे आवरते वाले आणि निघ. हे पाय, मला ते नवीन घरगडी पाहिजे आता. नाही त्याला याच्यापेक्षा मी 4 पटीनं पगार वाढून देईन, 32,000 पगार देईन. नवीन घरगडी पाहणार मला. नक्की साहेबांनो. हो. नाही ऐका ना साहेबांनो, ऐका ना. माझ्या मावशीचा पोरगा आहे दत्तू, त्याला इकडे आणू काय? नाही तसं ना मग तो इकडची गोष्ट तिकडे कधी करीत नाही. अच्छा. तर तुम्ही दिगू टेलरकडे चड्ड्या शिवता ना, तो पण सांगायचा नाही. दूर वय ना तर दुसऱ्या पायानं चेंगरून टाकीन तुला. तू निघ आता. एक गोष्ट करा, काय साहेब? तुमचा ना 2,000 पगार वाढवतो. साहेब पाय असू दे. पण एक काम करायचं महत्वाचं. 14 झाले. येले डायरेक्ट बाहेर उचलून फेकायचं. येले बाहेर काढा. मी मोबाईल घेऊन येतो, तडलोक हा दिसला नाही पाहिजे. 2,000 पगार वाढवलाय तुमचा, लक्षात घ्या. माझा 10 रुपयांनी कमी करा, पण माझा पगार वाढ. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई, एकदम झकास परफॉर्मन्स होता. संकल्पना खूप छान होती आणि तुम्ही ती खूप सुंदरपणे फुलवलीत. रोहित, फार सुंदर. आज तुझ्या तोंडून ही भाषा ऐकायला फार मजा आली आणि आज अस्खलित स्पष्ट डायलॉग डिलिव्हरीपासून बॉडी लँग्वेजपासून सगळं एकदम ऑन पॉईंट होतं. फार मजा आणली. प्लॅटॉनिक मस्त, फार भारी. तुम्ही नेहमी बिचारा अरुण दादांना आमच्यात छळता. अरुण दादा पुढच्या स्किटमध्ये बदला घ्यायचा, मी तुमच्या बरोबर आहे. ही कॅरेक्टर्स पण तिन्ही आवडली. आणि साहेब तुमचे किती हौशी वगैरे आहेत ह्याची पण तुम्ही छान आम्हाला कल्पना दिली. मस्त मजा आली. प्रसादा, वा छान. अरुण, दुसऱ्यांना मदत करायला गेलं की आपल्या लक्षात येतं की आपण चुकतोय. पण आज तुझं कोल्हापुरी, तुझं मालवणी, तुझं आगरी आणि तुझं विदर्भी असं एक उत्तम महाराष्ट्र दर्शन तुम्ही या स्किटच्या निमित्ताने घडवलं. आणि प्रत्येक अर्थात त्या सगळ्यांची त्या भाषेवर कमांड आहेच. पण रोहित, तू आज एक्स्ट्रा एफर्ट घेतलेस आणि त्यामुळे मजा आली, खूप मजा आली. उत्तम गिव्ह अँड टेक होतं सगळ्यांचं. आणि तो कधी पलटला वार ते आम्हाला कळलंच नाही. इतक्या स्विफ्टली ते सगळं घडत गेलं की अरुणवर कधी उलटी गेम केली तुम्ही ते कळलंच नाही. पटकन इतक्या झपकन झालं, ते मजा आली. वा, क्या बात है. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेट होणार आहे पुढच्या भागात. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी. विरोधाशी तालचे ताल मिला असं सांगत टेन्शनचा खलनायक दूर करण्यासाठी आज पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी होतीये विजेता या मराठी चित्रपटाची टीम. आणि त्या निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत आलेले आहेत भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महत्त्वाचे निर्माते आणि दिग्दर्शक, द ग्रेट शोमन ऑफ बॉलिवूड फिल्म्स, मिस्टर सुभाष घाई. मराठी सिनेमातील अत्यंत लोकप्रिय,
प्रतिभावंत आणि चतुरस्र अभिनेता सुबोध भावे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत. सर्वप्रथम तुम्हा तिघांचंही आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू. आणि त्या सिनेमाविषयी तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी म्हणेन की तुम्ही आमच्या जत्रेचा आनंद लुटावा. मी सांगू त्याच्या आधी, महाराष्ट्राची हास्य जत्रा, मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं असं एकही घर नसेल ज्या घरामध्ये ह्या कार्यक्रमांनी तुम्ही सगळ्यांनी आनंद पेरला नसेल. आणि आत्ताच्या काळातलं सगळ्यात मोठं काम काय असेल तर सर्वांच्या आयुष्यात आनंदाची निर्मिती करणं. आणि ती मला नाही वाटत की तुमच्या इतकी दुसऱ्या कोणीही गेल्या काही काळात केली असेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना माझा मनापासून सलाम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, एका रिटायर्ड शिक्षकाच्या कर्माचे भोग दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदाचा अवतार पृथ्वीक प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील. धन्यवाद. वेलकम सर. आज इथं तुम्ही सगळे जमलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं मी आज वार्षिक स्नेह संमेलनामध्ये स्वागत करतो. आज आपले लाडके हातकणंगले सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथे आहे. त्यासोबतच त्यांनी जे काही आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटलेले आहेत, या महात्म्याला राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार असा मिळालेला आहे. हा दुग्ध शर्करा योग इथे आलेला आहे. आणि दुसरा एक योग असा आलेला आहे की त्यांनी आपल्या मुख्याध्यापक पदाची धुरा माझ्या खांद्यावर टाकलेली आहे. म्हणजे हा दुग्ध शर्करा म्हणजे चारोडी टाकून अगदी बासुंदी झाल्यासारखा गोड योग आहे असं मला नाहीये. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रचंड टाळ्यांच्या गडगडाटामध्ये सरांचं स्वागत करतो. माननीय हातकणंगले सर. धन्यवाद सर. आम्ही ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेलं आहे सर. अरे बापरे, सरप्राईज वगैरे? हो सर. वा. तुमचा जो सत्कार आहे ना, तो एका मोठ्या व्यक्तीकडून म्हणजे एका मोठ्या सेलिब्रिटी गेस्ट कडून आपण करणार आहोत सर. बर, सेलिब्रिटी कडून? बर. आणि मला सांगायला आनंद होईल सर की म्हणजे ती पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी कोणी नसून ती आपल्या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे सर. शाळेची माझी विद्यार्थी म्हणजे आपल्या शाळेचा आणि तुमच्या हाताचा जो परिस्पर्श झालेला आहे तिला, त्याच्यामुळे ती हिरा झालेली आहे सर. नाही, परिस्पर्शाने जास्तीत जास्त सोनं होईल, हिरा नाही होणार. नाही. हो सर. तर मी त्यांना बोलवतो सर. बर. तर सेलिब्रिटी गेस्ट आहेत मोना डार्लिंग. अरे बापरे, मोना डार्लिंग अशा नावाच्या विद्यार्थिनीला मी शिकवलंय? नाही. तर अरे ओळखलत का सर? अरे बाप रे, राऊत. हा सर, पाया पडतो बर का. गधड्या, मोना डार्लिंग नाव का केलास? नाही सर, माझ्या वर्गातला विद्यार्थी. हो सर. 2012ची बॅच, पहिली ते 10वी टॉपर होता हा. पहिला नंबर कधी सोडला नाही याने. बरोबर सर. पण अचानक मोना डार्लिंग नाव केलं, कसं काय? नाही सर, ते माझं नाव मोना डार्लिंग नाहीये. म्हणजे माझ्या हस्ते तुमचा सत्कार नाहीये. आमच्या मॅडम आहेत मोना डार्लिंग, त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार आहे. प्रिन्सिपल साहेब मी बोलवतो. तुम्ही ते हो सर. परत तुम्ही बसा. तर मी विनंती करतो आजचे सेलिब्रिटी गेस्ट मोना डार्लिंग यांना की त्यांनी रंगमंचावर येऊन रंगमंचाची शोभा वाढवायची. बुम बुम चिकी चिकी. ओळखलत का सर मला? परसात आला कुणी, कपडे होते दुमगुम गुमगुम गुमगुरलेले, तोंडाला सुटलं पाणी. कुसुमाग्रज माफ करा, हिला ओळखतो मी. ही शिवाली परब आहे. 12ची बॅच. हिला आयुष्यात होला हो म्हणता आलं नाही, ही हाच म्हणाली. हिला मी शाळेतून काढला होता. हा सर. आणि हिच्या हातून माझा सत्कार होणार आहे. हा सर. धन्यवाद, मी निघालो.
सर मला हिच्या हातून सत्कार नको. सर माझ्या हातून सत्कार का नको सर? वेन मॅम ते वेन नाही, वाय मॅम आहे, वाय. थँक्यू मॅम. वाय मॅम माझ्या हातून सत्कार का नको? वाय मॅम. अजूनही वाटतं माझा सत्कार हिच्या हातून व्हावा. हिला शाळेत साधं कॉपीही करता येत नाही म्हणून हिला शाळेतून काढलंय मी. आता हिच्या हातून सत्कार मला घ्यायचा नाही, मी निघालो. नाही सर, आपल्याला हा सत्कार करावाच लागेल सर. का सर? आम्ही ना हुशार विद्यार्थ्याचंच नाव डिक्लेअर करणार होतो, पण ट्रस्टींकडून आलंय सर हे नाव. आता ट्रस्टींना नाही म्हणणं म्हणजे ते रागवतील ना सर, तुमचं प्रमोशन अडकेल. काय बोलताय पाटील? माझी सेवानिवृत्ती आहे की नाही, आता प्रमोशन मिळून कुठे जाऊ? रक्कम अडवतील ना सर. ते अडवू द्या, पण मला हिच्या हातून सत्कार नको आहे. नाही ना सर, असं नाही करता येणार. अहो ती पूर्वी शिवाली परब होती, आता ती मोना डार्लिंग झाली आहे सर. ते इंस्टाग्रामवर तिचे व्हिडिओ बघा ना, आई शपथ काय लाईक असता हो बाप्पा. आता तुम्ही मुख्याध्यापक आहात, तुमची भाषा कौतुकास्पद नाहीये. धन्यवाद. आणि हिच्या प्रसिद्धीचं कौतुक मला सांगू नका. ओ माय गॉड, पृथ्वीचे प्रताप सर. एक मिनिट. हे माझं नाव नाही आहे. नाही सर, पण तिने माझं नाव चुकीचं घेतलं, मला चालेल. मी हिला शिकवलं होतं, चूक झाली माझी. माझ्या वडिलांचा आणि हिचा दुरान्वय संबंध नाही. हिने माझ्या वडिलांचा उद्धार करू नये. माय गॉड. हवं तर माझं आडनाव घ्यावं, खुशाल. हात कंगन को आरसी क्या सर? सी हे आडनाव आहे माझं. नाही सर, हे आडनाव आहे का? हात कंगन को कसं बोलू मी सांगा? नाही सर मॅम, ते हातकणंगले आहे ते. शट अप. सर मला फक्त एवढं विचारायचं होतं सर, हाऊ डू यू? मॅम ते हाऊ डू यू डू. ओ हाऊ डू यू डू? हाडू हुडू हाडवी हिडू हुड वडा हाय हाडवा हिडू हुड वडू ही. इतकी हडहुड तुमच्या तोंडावर केली तर वाईट वाटेल की नाही? मग हिला सांगा, ए मुली, इंग्रज देश सोडून गेलेले आहेत, तू त्यांची थडगी उचकटू नकोस आणि दात सुद्धा विचकटू नकोस. ओ माय गॉड, किती चिडतात ना हा तुम्ही कलिंगड सर. हे नाव आहे माझं, फळवाला आहे मी, असा फिरतो. सॉरी. हात कलिंगड सर वगैरे माझं नाव नाहीये. हिला सांगा माझं नाव नीट घ्या, नाही तर मी निघतो. मा बॅड. सॉरी. हात कनंगले असं नाव आहे. या कठीण आहे ना नाव, मग नाही घेता येत. नको घेऊ, आग्रह केलेला नाहीये. ओ सॉरी मा बॅड. सर आपण पुढे कार्यक्रमाला सुरुवात करायची का? या प्लीज बसून घ्या. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. झालेलो पुढे. धन्यवाद सर. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करा परत एकदा. तुम्हाला माहिती आहे का, मी या टाळ्यांना इतकी मिस करत होते ना, या टाळ्यांचा गाजर आहे ना इतका मिस करत होते मी. माय गॉड सर, तुम्हाला आठवतंय आम्ही शाळेत होतो तेव्हा कोणी गेस्ट आलं की तुम्ही आम्हाला टाळ्या वाजवायला सांगायचे. 1 2 3 1 2 3 टाळ्या वाजव. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. पण आता सर माझा सीन असला ना, खूप गर्दी जमा होते. ओ माय गॉड, एवढी गर्दी जमा होते, पण कुणी टाळ्या नाही वाजवत सर. सगळे आहेत ना असे बघत असतात, पण कुणी टाळ्या नाही वाजवत सर. तुम्हाला सांगते, माझा सीन संपला ना की माझा स्टाफ आहे ना, त्यांची खूप धावपळ होते सर. एक मिनिट सर, म्हणजे काय? नाही म्हणजे ऑडियन्स ते सेल्फी विल्फी काढायला येतात, तर त्यांना अडवावं लागतं. मला आता तुझं वाईट वाटायला लागलंय. तू हिच्या पाखाली का वाहत असतोस? तू इकडे. तुझ्याकडे पाहिलं ना की मला भटांच्या ओळी आठवतात. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पाखाली. वाट आहे तुला? हा सर. वाक जा. मारलत का सर? रात्री फोन कर, सांगतो. सर बरं, जा पुढे. तर मित्र हो, शिवाली परब म्हणजे एवढीशी पोर होती जेव्हा शाळेत आली. आता ती मोठी झाली आहे, कारण तिची शाळा बदलली आहे आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोना मॅडम म्हणून त्या प्रसिद्ध आहे. एक्सक्यूज मी वन सेक. मोना मॅडम नाही, मोना डार्लिंग. बुम बुम चिकी. मोना डार्लिंग. राज्य सरकारने यावर बंदी आणायला हवी. सो क्यूट. सॉरी सर, ते सहन करा थोडं. काय झालं सर? इकडे. हा सर. जा, रात्री फोन कर. आपण पुढे जाऊयात. दत्तू, शालश्री पडदे मॅडमला. बने जिलमीवाला आला का पाय? दे पटकन दे. हा मॅडम.
थँक्यू थँक्यू. आणि प्लीज मला सरांबद्दल थँक्यू व्यक्त करायचंय. मला त्यांच्याबद्दल थँक्यू म्हणायचंय. प्लीज प्लीज माईकवर बोलायचंय. या इकडे. मॅडम आपलं मनोगत व्यक्त करताय बुवा. हॅलो स्टुडंट नो हॅलो. मला सरांना थँक्यू म्हणायचंय कारण मी जेव्हा इथे आले तेव्हा मी एक कळी होते. यांनी मला फुलवली. नाही आता नाही पाटील. मी येथे सपत्नीक आलेलो आहे. हो सर. मी माझं संपूर्ण आयुष्य ज्ञान प्रसारासाठी खर्च केलेलं आहे. सर मी काही माळी आहे का काळ्या फुलवायला? नाही सर प्लीज सर तुम्ही म्हणाल मॅडम नका नाही सर थँक्यू सर. अलंकारिक अर्वाच्य भाषा वापर. नाही मी सरांबद्दल काय बोलू. प्लीज. आमचे सर म्हणजे छान सर. आणि मला त्यांना सॉरी पण म्हणायचंय. सॉरी याच्यासाठी कारण मी लहानपणी जेव्हा लहान होते तेव्हा मी त्यांच्या खुर्चीला 12 चिंगम चिटकवले होते. आणि सर येऊन फटकन त्याच्यावर बसले. 6 तास ते काही उठलेच नाही. थँक्स यू सर की तुम्ही मला शाळेतून अभिनूनू बाहेर काढलं. सर थँक्स यू सर. तुम्ही मेलात ना की मी तुमचा मोठा पुतळा तिथे बांधणार आहे सर. सर तुम्ही मरा सर प्लीज मरा सर. मी इतकी रडेन मुळात तुला रडायचंच कशाला आहे. मला मारण्यासाठी इथे आली आहे का ही मुलगी? मी मारेन हिला. तुम्ही प्लीज मरा सर. मला खूप रडायचं. मी खूप रडीन. ही भाषा मरणावर का टपली आहे? सर ऐका तुम्हीच मला शिकवलंय सर. काय शिकवलंय मी तुला? होते गहू झाले महू होते बहु होतील गहू कोकिळा करते कुहू कुहू. तू आत ये. सॉरी सर. ये सर पण माझं अर्धच झालंय बोलून. मॅडम सर मला बोलायचं त्यांना सांगा. मला बोलायचे होते गहू होते गहू झाले महू आणि कोकिळा. तिची अलंकारिक अर्वाच्य भाषा मला फारच आवडली आहे. खूपच सुंदर परफॉर्मन्स. मस्त. पूजाला विचारूया की ही मोना डार्लिंग तिला कशी वाटली आहे. शिवाली काय एनर्जीने काम करतेस यार तू. म्हणजे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत असे अनेक कॅरेक्टर्स आहेत जे माझे फेवरेट आहेत. त्यांची एक वेगळी लिस्ट आहे आणि आज त्या लिस्टमध्ये अजून एक नाव ॲड झाले आणि दॅट इज मोना डार्लिंग. पृथ्वी मी तुझं काम आधीपासून बघत आली आहे आणि आय थिंक मला वाटतं या रंगमंचावरचा तू सरप्राईज एलिमेंट आहेस. म्हणजे तिथे बसणारा पृथ्वीक आणि रंगमंचावरचा पृथ्वीक जमीन आसमानाचा फरक असतो. आम्हाला ओळखताच येत नाही की पृथ्वीक ते कॅरेक्टर प्ले करतोय. इतकं तू त्या कॅरेक्टरमध्ये असतोस. त्यामुळे मजा आली. ओमकार मला फार वाईट वाटत होतं तुझ्याबद्दल पण खूप छान कॅरेक्टर केलंस ते. हेमलदा ऑफकोर्स इट वॉज अ ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स. क्या बात है. थँक्यू पूजा. थँक्यू गाईज. कीप इट अप. मंडळी इलू इलू करणाऱ्या चेतना आणि गौऱ्या या जोडप्याच्या मध्ये येतो आहे चाळीमधला कालीचरण. अर्थात हास्य महारथी समीर चौगुले. बघूया या त्रिमूर्तीची धमाल. नाही ग बेटा नाही जमते मला. बाबा नीट करा ना. नाही जमते बेटा. मी तेच करतोय ना. एक काम करशील एक फावडा मारू मध्ये जा ना पटकन. बरं पडेल का? नको बाबा फावडा नको. फावडा मारला ना मग जाड केस येतात. मग ते वाढलं की माझी दाढी वाटेल. बरं आहे ना 20 रुपयात दाढी करून मिळते खाली. जा ना बेटा. अरे काय बेटा हे या मुळात या कशा आहेत या भुवया. या मुळात भुवया नाही आहेत बेटा. ही सोसायटीची भिंत आहे ना त्याच्यावर काचा लावलेल्या असतात त्या. जा अभ्यासाला जा. बाबा अभ्यासाला जा. कॉलेज सुरू झाले ना अभ्यासाला जायचं. चल. हा बाबा दार इकडे. मी खिडकीत असं उभं राहायला चाललोय. दार तू उघड.
लागलं इकडे ये. जाताना असा गेलास, येताना असा आलास. काय गरज काय? मला एक सांगा रे, गाणं कुठलंही असो एकच कसा डान्स करता रे तुम्ही? अरे बाबा ए भुवईचा समृद्धी महामार्ग मागे हो. मागे व्हायचं. चेतना काय फुटाणे चाळीचा गोगा कपूर काय म्हणतोयस? याला मारेन मी. नाही काका नाही, माझी मस्करी नाही करायची. नाही मारेन. नाही हा काय काम काय काढलं? काका आपलं तुमच्या जोडीला काम होतं. माझ्या जोडीला तुझं काम होतं. हा. कशी भाषा रे तुझी, कशी भाषा? तुला कल्पना आहे करोना आत्ता आला, भाषेने तुझ्या बरोबर सोशल डिस्टन्सिंग गेले कित्येक वर्ष केलेलं आहे. लक्षात आलं का तुझ्या? माझा तुझ्या जोडीला काम होतं असं नसतं रे ते. माझं तुमच्याकडे काम आहे. अच्छा. असं वाक्य आहे ते. बोलण्यात अदब हवी, अदब. हा बोलतो म्हणे माझे आपल्याकडे काम होते महोदय काकाश्री. माझी मस्करी करतो, माझी मिमिक्री करतो. मिमिक्री काय केली तुम्ही म्हणला? मी असं बोलतो महोदय काय असं बोलतो मी? काय काम आहे ना घरी पाठवलं? नाही बाबा नाही. मी सांगते महत्वाचं बोल ना गौऱ्या. माझं ना तुमच्याकडे काम होतं. बोल. मला आणि चेतनाला आहे ना विलिसिंगी वूडला ऍडमिशन घ्यायचं आहे. कुठे जायचंय तुला? लिव्हिसिंगिनी उडू. बाबा त्याला विस्लिंग वूड्स असं म्हणायचं. हा फिसलिंग वूड्सला जायचंय? हा ते गोरेगावला नाही का फाळके कॉलनीमध्ये आहे, तिकडे मला ऍडमिशन घ्यायचं आहे. नाही ते ऍक्टिंग बिक्टिंग शिकवतात तिकडे. अरे ते द ग्रेट शोमॅन सुभाष घई सर यांची फिल्म इन्स्टिट्यूट आहे. त्यांची आहे? हो म्हणजे सुभाष घई सरांची. हो. ते सिंग सॉन्ग बेबी रॉंग त्यांचं आहे ते. आई शपथ मला माहितच नाही यार. आई शपथ. अरे तुला माहिती नाही कशाला जातोस? लाज नाही वाटत? आणि तिकडे कशाला जायचंय तुला? मला ड्रेनेज साफ करायला जायचंय की बल्ब लावायला जायचंय? कशाला जायचंय? बाबा मी आणि गौऱ्या ना सुभाष घई सरांच्या मार्गदर्शनाखाली ऍक्टिंग शिकणार आहोत. आणि आम्ही पिक्चरचे मोठे हिरो हिरोईन होणार. आणि बॉलिवूड गाजवणार बाबा. आमची मनापासून इच्छा आहे बाबा. बाळा माझी इच्छा आहे कतरिना कैफशी लग्न व्हावं. बाबा पण ती तयार आहे का त्याला? त्याच नावाने सुभाष घई सर तयार आहेत का तुला तिकडे घ्यायला? आणि ह्याची लायकी आहे तिकडे जायची? अजूनही गल्लीतल्या पोरांबरोबर गोट्यांवरून भांडतो हा. माहितीये ना हे मेरा डप्पर आहे देन कानावर डायलॉग ऐकू येतात खालचे. हा तिकडे जाणार व्हिस्लिंग वूड्सला जाणार आहे? तुझी लायकी आहे? अरे गोरेगाव स्टेशनला सांगितलंस ना जरा व्हिस्लिंग वूड्स चलो, रिक्षावाला पहिली कानफडत मारेल तुला. ही तुझी लायकी आहे? काय रे प्रॉब्लेम आहे तुला? काय प्रॉब्लेम आहे? मी काय नाही बोललो. हा पण काय कमी आपल्यात? का नाही मिळणार मला ऍडमिशन? काय कमी आपल्यात? अरे काय येतं काय तुला मुळात? काय येतं? ए राजेश्वर काय गिरलंस काय? नाही ए राजेश्वर जमीन पर है कभी आसमान में उड़ता है. वीर सिंह हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा. मस्त गौऱ्या. राजकुमारने सुनील शेट्टी गिळल्यावर असे आवाज येतील बाहेर. मिमिक्रिया करून आयुष्यात काही होत नाही रे. अभिनय करावा लागतो. तुझं आयुष्यात काही होणार नाही. तू मोठेपणी फक्त म्हातारा होणार. काही होणार नाही तुझं. अरे का तुम्हाला करिअर करायचंय अभिनयात? अरे डोळ्यांवर मिशी असलेली हिरोईन का बघतील प्रेक्षक? अरे 15 सेकंद एखाद्याला स्थिर उभा केल्यावर जो लादीपोसाचा मॉब दिसतो त्याला का हिरो म्हणून स्वीकारतील? का हिरो म्हणून स्वीकारतील? अरे अभ्यास करा रे, फिल्मचा अभ्यास करा. कळलं का? तुला तिकडे ऍडमिशन घ्यायची असेल ना तर अभ्यास करावा लागेल. म्हणजे सॉरी काका नीट बोल ना. झालाय माझा सगळा अभ्यास करून झाला म्हणून मी विचारतोय. अभ्यास झालाय तुझा? हा झालाय अभ्यास. म्हणजे मी परीक्षा घेऊ शकतो तुझी? ऐका ना
ऐका खाली नको चेतना खाली बसता तुझा बाप लय मारतो का मला खाली नको वर बसा ना अब तो बड़े दिवसांनी तावड़ी में आ गया अब मारे अब लोग देखेंगे लाइफ ऑफ अ पाय आता मला प्रश्नांची उत्तरं द्यायची तू अभ्यास केलायस ना फिल्मचा बाळा मला सांग अभिनय म्हणजे काय गोस्वामी सर समोर आल्यावर समीर चौगुले करतो ते त्याला लाचारी म्हणतात माझ्याच तोंडातून वधून घेतला अब मर गया रे अब मेरा तळ पाय का आग मस्कत में गया अब देखता है तेरे को क्या है मस्कत सांग सांग अभिनय म्हणजे काय ते जाऊ दे ना ते शिकायला मी तिकडे चाललोय ना बरं अभिनयाचं उत्तर आलेलं नाही लक्षात ठेव अभिनयाचं उत्तर आलेलं नाही आता मला सांग भरत मुनी कोण होते टीना मुनीमचे भाऊ टीना मुनीमचा भाऊ काही काही मेरा पाय टीना मुनीमचे भाऊ भरत मुनी हे फार मोठे नाट्य तपस्वी होते त्याने नाट्यशास्त्र लिहिलं मला विचारा सांगतोय मला माहिती होतं ठीक आहे हे तुला आलेलं नाही याही प्रश्नाचं उत्तर आलेलं नाहीये आता मला सांग भारतातला पहिला मूकपट कोणता मर्डर अरे गरज ना नाही अरे त्या पिक्चर अब आ गया रे अब मजा आ रहा है अब मजा आ रहा है 21 मुके आहे पिक्चर मध्ये तुम्ही पाहिजे तुम्ही जाऊन मोजा ना हो बाबा खरंच 21 मुकेत आम्ही मोजलेत आणि इतके पटापट आहेत ना म्हणून त्याला मुकपट असं म्हणतात अगं मुकपट म्हणजे त्यात मुके नसतात ग मुकपट म्हणजे त्यात संवाद नसतात कळलं का तुला संवाद नसतात अरे मर्डर पण तसाच आहे ना एकदा सुरू झाला ना कुणीच कुणाशी बोलत नाही सगळे आम्ही 4 वेळा पिक्चर बघायला गेलो होतो बाबा पण इतके मुके पटापटा घेतले होते ना प्रॅक्टिकली नाही शक्य होत आम्ही ट्राय केलंय पिक्चर बघणं ट्राय केलंय बाबा नाही सलग बघू शकत खूप मारेन नाही तर मी मुकपट पहिला राजा हरिश्चंद्र कळलं फाळके सरांनी तो बनवला होता फाळके सर माहितीये हो सोनी मराठीचे मालक अमित फाळके अमित फाळके दादासाहेब फाळके मग ते गणेश सागळे आहेत ना त्यांना ए दाद्या अशी हाक मारतात की बरोबर आहे ना बरोबर आहे अरे ते दादासाहेब फाळके आहेत मी दादासाहेब फाळके यांच्याबद्दल विचारतोय मला भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक अच्छा दादासाहेब फाळके त्यांच्या नावाने तिथे फिल्म सिटीला मोठी आहे ना ती कॉलनी म्हणतोस ना ती त्यांच्या नावावर रडू नको नाही अजिबात सिंपती मिळणार नाहीये तुला लक्षात आलं नाही मला सांग भारतातला पहिला बोलपट कोणता कालीचरण कालीचरण हा सुभाष घई सरांचा पहिला चित्रपट आहे भारतात मीच पिक्चर तो पहिला बघितलाय भारतात तो बघितलाय म्हणजे जगभर फिरतोस तू कुठे कुठे गेलायस नेपाळ बघितलायस नेपाळ नाही बघितलंय पण एक भोलं मोठं कपाळ बघितलंय जाऊ द्या मी नाही जाऊ द्या खरंच तुला माहित नाही पहिला बोलपट कोणता भारतातला खरंच नाही माहिती आलम आरा नाव ऐकलंयस हा आम्ही रोज सकाळी 7चा आलम आरा लावतो अबे इसको कैसा मारू रे मैं अरे तेरी तो मारू कैसा अरे कौन सा हुए सुजाऊ अरे आलम आरा हा चित्रपटाचा इकडे रे मला आलम आरा हा पहिला चित्रपट होता उर्दू चित्रपट होता कळलं तुला एकाही प्रश्नाचं उत्तर याला आलेलं नाहीये याची लायकी नाहीये मालाडला पण जाऊ नकोस गोरेगाव लांब राहिलं लक्षात आलं तुझ्या निघितून कळलं तुला गेट आउट फ्रॉम हिअर गेट आउट चौगुले काका चौगुले काका चौगुले काका
काय झालं? तुमच्या घरी इथे कोण येते माहितीये का? कोण? सुभाष घई सर इथे येत आहेत. इथं सुभाष घई सर इकडे येतात. मी त्यांना- अरे मग बोलव ना, बोलव ना. इथे येत आहेत. शानपणा करू नको. शानपणा अरे सुभाष घई सर, ए. भांग पाडलाय. Yes, आपल्या कधी जायचं ना, ऍडमिशन घ्यायचं आपल्याला. हा, आपली मस्त ऍक्टिंग करूया. एक नंबर ऍक्टिंग करूया. चेतना, भांग पाड. चेतना, हा, ये, हा, बस. सुभाष घई, हा. अरे बाप रे. सर आप डायरेक्टली यहाँ से आ गए? मैं सीधा यहाँ से आया। हाँ। मैं सामने वाली बिल्डिंग में सुबोध भावे के साथ विजेता डिस्कस कर रहा था। तो यहाँ से नीचे से निकला तो मैंने देखा कि कोई थप्पड़ पे थप्पड़ मार रहा है। आप मार रहे थे या ये मार रहा? नहीं सर, मैं मार रहा था उसको, उसका लाइकी प्रमाणे उसको ट्रीटमेंट दे रहा था मैं। हम लोग का चालू रहता है सर। उसका प्रॉब्लम क्या है? नहीं सर, उसको वो ये विस्लिंग वुड्स में आपके इंस्टीट्यूट में एडमिशन चाहिए सर। विस्लिंग वुड में चाहिए? हाँ जी, मुझे। मेरे भगवान विस्लिंग वुड को बचाना। क्या सर, एक और लगाइए इसको जरा। थैंक यू सर। सर सबको एक एक बोलूं लगाने के लिए। सर बाबा प्लीज। हो गया सर, जाओ बेटा। देखो बेटा, ऐसा है, विस्लिंग वुड में जाने के लिए तैयार होना पड़ता है, मार खानी पड़ती है, गिरना पड़ता है, डिफीट करनी पड़ती है, फिर आदमी विजेता बनता है। अभी मार खाते रहो, हम जा रहे हैं। ठीक है, थैंक यू सर। और कुछ थोड़ा बता सकते हो? हाँ सर। क्या बता सर? मतलब आने के लिए, विस्लिंग वुड्स आने के लिए क्या करना भैया, पड़ेगा? मैं बड़ा एक्सपेंसिव डायरेक्टर हूँ, बताने के लिए पैसे लेता हूँ। सही। खतरनाक परफॉर्मेंस होता। और सर, आप आए, बाहर आई, बहुत मजा आया। मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की या मंचावर तुम्ही परफॉर्म कराल आणि आज इथे बसून तुम्हाला बघणं ही एक वेगळीच झिंग आहे आणि त्या एक्सपिरियन्ससाठी बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया। खूप मजा आली। प्रसादा आज मी तुम्हाला मिठी मारली ती तुमच्या परफॉर्मन्ससाठी नाही, ज्याच्या स्पर्शाने अनेकांचं सोनं झालंय असा परीस येऊन तुमच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवून गेला, तर त्याचा ओझरता स्पर्श आपल्यालाही व्हावा म्हणून आला। वा वा, व्हॉट अ मुवमेंट. क्षणभर मला असं वाटलं की एका बाजूला अनिल कपूर, एका बाजूला जॅकी श्रॉफ आहेत आणि सुभाष घई तसेच आहेत आज. व्हॉट अ मुवमेंट. फार मजा आली. काय एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये. वा वा वा, क्या बात है सर, बहुत अच्छा लगा सर. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. आता आपण सुभाषजींनाच विचारूया की ते तुम्हाला विस्लिंग वुड्स मध्ये ऍडमिशन देणार आहेत की नाही. सर, कैसा लगा परफॉर्मेंस? मैं जितना कहूँ उतना कम है. इट्स ए होल स्किट इज इम्प्रोवाइजेशनल. इस एक्शन रिएक्शन दोनों का इतना अच्छा, इनकी कितनी तारीफ करूं उतना कम है. और उसके बाद फिर मुझे भी इन्होंने जो घसीट लिया है और मैं समझ नहीं आया कि मैं क्या बोलूँगा. लेकिन ये आपकी अदाकारी है, आपकी सेंस ऑफ टाइमिंग है, सेंस ऑफ इम्प्रोवाइजेशन है कि आपने मुझे क्लू दिए और मैं बोलता चला गया. यू सी, सो द क्रेडिट गोज टू यू, नॉट टू मी ओवर देयर. मुझे स्किट का भावार्थ भी बहुत अच्छा लगा और इतने अच्छे तरीके से प्रेजेंट किया. और मैं गिन रहा था चाटे कितने पड़े. उतनी स्ट्रगल होती है एक्टर में पूरी जिंदगी के लिए, एक्टर बनने के लिए. फैंटास्टिक. गॉड ब्लेस यू ऑल. लवली लवली टू बी हियर. थँक्यू सो मच सर. गौऱ्या असू नशीब काढलं, त्यांच्याकडून सुद्धा अपमान करून घेतला. मंडळी, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जो बारूद जैसा गिरता है उसे अरुण कदम का डायलॉग कहते हैं. आज महाराज अरुण कदम
यांच्या दरबारात आलेले आहेत चिपळूणचे वारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि ज्याचा विनोद दमदार असा सुशील इनामदार. फरसाणजी काय झाली नाही तुमचा? अरे इथे राजाचं आपल्याला टेन्शन आहे, तुम्ही काय वाटेल त्या गोष्टी माझ्या शिवसेनेवर तुम्ही बसता काय फालतूगिरी चालली बचाऱ्यानो. अरे माझं बर्थडे आहे ना रे. होय महाराज. अरे हो राजांचा बर्थडे, राजांचा बर्थडे, अरे वाचारा नुसतं टाणा नाना करून कसं चालेल. माझा बर्थडे आहे ना वसाऱ्यानो. आवरूस केक तरी नको का आणायला? कुठून आणायचा केक? ओ आपल्या तिजोरीत एक पण पैसा शिल्लक नाही, आणायचा कुठं केक? वसाऱ्यानो म्हणजे 4 फुगे ना लिमलेटच्या गोळ्या सुद्धा आणायला आपल्याकडे पैसे नाही. आवरी फालतूगिरी आपल्या तिजोऱ्यामध्ये. मी काय बोलतो आत्महत्या? आत्महत्या नाही हो, मी अमात्य आहे का नाही? ऐकायला कसं वाटतं? तुला ऐकायला कसं पण वाटू दे वसाऱ्या. आता माझ्याकडनं जास्त अपेक्षा करू नको. जे येईल ते गोड मानून घे. लय मोठं कॅरेक्टर आहे माझं वसाऱ्या. होय महाराजांनो. तू वसाऱ्या मी बोलतो की मग काय करायचं? महाराज महाराज मला माहितीये तुम्हाला असं वाटतंय की फुगे लावले पाहिजेत, केक आणला पाहिजे. आमच्या मनात सुद्धा अगदी तसंच आहे महाराज. पण काय करणार महाराज, आपल्या तिजोरीत खडखडाट आहे, पैसेच नाही तर कसं सेलिब्रेट करायचं महाराज तुमचा बर्थडे? महाराज नाही महाराज नाही, याच्यावरती माझ्याकडे उपाय आहे. काय काय उपाय काय जरा की आपण तुमच्या एखाद्या वस्तूचा लिलाव करूया. तुमची एखादी वस्तू विकूया. काय बोलतो? म्हणजे समजा माझी एखादी वस्तू विकली तर आपल्या तिजोरीवर पैसे वाढतील. होय महाराजांनो. बरं सर पण काय विकायचं ते तर सांगा. अरे तुम्ही काही विकू शकता, म्हणजे तुमची कोणतीही वस्तू तुम्ही विकू शकता. म्हणजे असं सगळं करता येत. माझ्या हातातला कडा आपण विकूया काय रे? उत्तम उत्तम कल्पना आहे. क्या बात आहे. मला सांगा कड्याची किंमत काय आहे? 50 रुपये. हा तुमची कल्पना एकदम उत्तम आहे. आपण हे कड विकूया. 50 रुपयाचं कड 2000ला विकूया. 2000 महाराज? 2000 म्हणजे 2000 मध्ये वेफर आणि समोसा पण येतील. त्या भारी माणसा बर्थडे होईल. पण मला सांगा 2000 याला मिळतील? मिळणार ना महाराज, मिळणार. त्यासाठी ना माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया? हे बघा, हा मोबाईल आणि ह्याच्यावरती एक ऍप आहे. टाइम प्लीज. बसाऱ्या यो 21व्या शतकातला मोबाईल आहे ना, आपण 17व्या शतकात आहे. निदान कॉस्ट्युमची नाही तर कॅरेक्टरचा जरा विचार करायचा वाचाऱ्या ना. अरे तू सेलिब्रिटी आहेस ना, गेस्ट आहेस ना, तुला आवर पण गेस्ट करता येत नाही एक आहे म्हणून. एक मिनिट मध्ये यायचं नाही. मी कशाला येऊ मध्ये? कोण बोलायचं ना? नाही नाही मध्ये बोल. काय झालं काय झालं? बस इकडे बस इकडे. अरे हो वाचाऱ्या आवर काय चुकीचं बोलले मी? कॅरेक्टर विषयी तू मला सांगतोय? तू मला सांगतो कॅरेक्टर विषयी? म्हणजे अरे प्रत्येक कॅरेक्टरची एकच भाषा वापरणारा तू नट, तू मला सांगतोय कॅरेक्टर विषयी? अरे कुठलंही कॅरेक्टर दिलं, उद्या भिकारी जरी दिलं तरी या चैनी आणि अंगठा घालून फिरणारा हा नट, तू मला कॅरेक्टर विषयी सांगतो? अरे तो बिचारा विराज येतो आणि तो ह्याला सांगतो, सर असं नका करू, चैनी आणि अंगठ्या काढा ना सर. तर तू काय करतोस? बाथरूम मध्ये जाऊन कमोड वरती रुसून बसतोस? हे तू मला सांगतोस? हा तू मला कॅरेक्टर विषयी सांगायचं नाहीस. वरती त्यांना सांगतो हा माणूस मी अंगठ्या काढणार नाही, ही बायकोची आहे, ही मेवणीची आहे, ही मारीन. तू मला कॅरेक्टर विषयी बोलायचं नाही.
आत्महत्या? आत्महत्या नाही, आत्महत्या आहे का नाही मी. अरे आता हा वसाऱ्या कॅरेक्टर सोडून मला सगळं बोलला. कॅरेक्टरच्या बाबतीत तुम्ही मला बोलूच नको. ज्या दिवशी मी रंगभूमीवर प्रवेश केला ना त्या दिवशी कॅरेक्टर हा प्रकार आत्महत्या करून मोकळा झाला. बरोबर आहे ना राणी सरकार? राणी सरकार हे खरं हा. आज मन मोकळं कर, बोल. मी काय बोलणार कॅरेक्टर बद्दल. मला कधी मोऱ्यांची बायको बनवतात, कधी कदमांची बायको बनवतात. नॉर्मली कॅरेक्टरचा विचार करायचा असतो ना, नाईलाजाचा काय विचार करणार. एकदम बरोबर आहे म्हणजे एकदम बरोबर बोलली आहे. अरे वासाड्यांनो, नाईलाज तुम्हाला बोलली ती होय काय. अरे वसारे आपण गुपित काय ठेवशील का नाही. सगळं जगजाहीर करशील. आता सगळं ओपन कर. प्रधानजी हे प्रधानजी त्या ऍपचं काय तर सगळं सांगून टाक बघू. मग सांगतोय ना महाराज. कसं असतं जरा सरकून मला बसू दे आधी. महाराज कसं असतं म्हणजे या ऍप वरती ना आपल्याला जी वस्तू विकायची त्याचा फोटो अपलोड करायचा. हा, मग ज्यांना ज्यांना ही वस्तू आवडते ना ते सगळे लोक इथे येतात आणि त्या वस्तूची बोली लावतात. असं आहे. आता तुमचं कडं विकायचंय ना, द्या कडं माझ्याकडे द्या, मी कडक फोटो काढतो. द्या. वसाऱ्या माझं कडा मी फोटो काढा महाराज, काढा 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 महाराज. हे बघ यो कडा आहे ना, याचा मला फोटो करायचा आहे ना. हे बघ याला असं क्लोज मध्ये घ्यायचं. आता दुसरा फोटो. हा काढा काढ. नीट नीट फोटो काढा. कडा दिसला पाहिजे. कडा महत्वाचा आहे. कडा बघा. वा वा. फोटो काढले महाराज, पटकन अपलोड पण करा. प्रधानजी सांगा त्यांना कसं काय करायचं. हे असं मधलं बटन दाबायचं, सगळे अपलोड वा 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 महाराज, फोटो अपलोड झाला म्हणजे आपलं कडं विकला जाणार, कड्याचे पैसे मिळणार, आपण केक घेऊ शकणार, फुगे घेऊ शकणार आणि फायनली राजांचा बर्थडे सेलिब्रेट होणार. राजांचा बर्थडे, 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 राजांचा बर्थडे. महाराजांचा विजय असो. म्हणजे मी लढाई न करताच माझा विजय झालेला आहे. असू दे असू दे, विजय तर विजय. मला कोण आहेस तू सांग पहिला. महाराज मी आपल्या राज्यात पानाची टपरी चालवतो महाराज. क्या बात आहे. बरं इकडे कशाला आलायस. ते तुम्ही आता ऍपवर फोटो टाकला ना ते बघून मी इथे आलो लगेच. हे बघ आम्हाला कडं विकायचंय. कडं? मी सिंहासन घ्यायला आलोय महाराज. हा पण वसरे आम्हाला कडं विकायचं, सिंहासन नाही. नाही महाराज, तुम्ही जो फोटो टाकलाय त्यात सिंहासन आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हा बघा बघा. हे बोलतोय महाराज. मला आता ह्या क्षणाला काही झालं तुम्हाला तेल लावून चापटावं असं वाटतंय. महाराज कसले फोटो टाकले ते. आपले थोडी पण अक्कल नाही महाराज तुम्हाला. कसे फोटो टाकलेत. कड्याचे फोटो टाकायचे होते. हे कसे फोटो काढलेत. नेमका फोटो काढताना डोकं खाजवलंय आणि अख्खा इथे सिंहासन दिसतंय. मग त्याला वाटणार ना की यांना सिंहासन विकायचंय. आता तुम्हाला सिंहासन विकावं लागेल. पण त्याला सांगू ना आपण बाबा आम्हाला सिंहासन नाही विकायचंय म्हणून. असं कसं. एकदा का फोटो अपलोड केला ना की ती वस्तू विकावीच लागते, नाहीतर तुरुंगवास होतो. तुम्हाला तुरुंगवास झाला तर आमचं कसं होणार प्रधानजी. असू दे बाय माझी. म्हणजे फायनली आपल्याला सिंहासन विकावं. ए वाचाऱ्या, मी इकडे असताना तुम्ही मिठा काय मारता वाचाऱ्यान. तिरायचं माणूस आहे त्याच्यासमोर तरी असं करू नका. अरे हा येणार काय. आम्हाला सिंहासन नाही द्यायचंय. काय बोलताय महाराज. मी सिंहासन विकायला काढलं, मी ते विकत घेणार नाही तर बघा. ए थांब. हा 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 हा. ए महाराज
सिंहासन विकावं लागेल महाराज. अरे पण आपण तो फोटो अपलोड केलाय म्हणजे सिंहासन विकावंच लागेल. अय्यो तुम्ही हे सिंहासन घेऊन जा. घेऊन जा. या लवकर सिंहासन घेऊन जा. लवकर घेऊन जा. दादा लवकर घेऊन जा. महाराज हे 500 रुपये घ्या. तुमचं सिंहासन मी विकत घेतलं. ठीक आहे महाराज, सिंहासन केलं असलं तरी तुम्हाला 500 रुपये मिळाले. आता आपण 500 रुपयात केक काढू शकतो आणि महाराजाचा बर्थडे सेलिब्रेट करू शकतो. वा वा, खूप छान झाला परफॉर्मन्स. मस्त. सई, तुम्ही फ्युचर प्रेझेंट हे जे संकल्पना मांडली ती मला अत्यंत भावली, आवडली. रसिका छान दिसतेस आणि नाईलाज असण्याचं वाक्य खूप पोटातून आलं असं जेन्युइनली वाटलं. मजा आली. आय एम जस्ट जोकिंग. सुशील, तुम्ही आमच्या राजांना, अरुणदादांना खूप कवा कवा केलं. कवा कवा करणे हा सांगलीचा शब्द आहे, म्हणजे हिडीस फिडीस करणे. खूप कवा कवा केलं आणि ते खूप जेन्युइनली केलं, म्हणजे खूप नॅचरल वाटलं ते. प्लॅटॉनिक मस्त. अरुण दादा, मला आज एक गोष्ट रिअलाईज झाली की आम्ही प्रत्येक वेळेला म्हणत असतो की कुठलंही कॅरेक्टर करताना तुमच्यामध्ये इनोसन्स खूप असतो. मला असं वाटतं त्या इनोसन्स बरोबर चांगुलपणा पण खूप जास्त प्रमाणात असतो आणि तो तुम्ही असा वाटत फिरत असता. त्यामुळे इतकी मजा येते तुम्हाला हे स्पेशली असं कॅरेक्टर परफॉर्म करताना बघायला. आणि खूप कन्व्हिक्शन असतं, हे तर आम्ही हजारदा बोललोय, पण तो चांगुलपणा आहे तो खूप दुर्मिळ आहे आणि तो तुमच्याकडे आयुष्यभर राहू दे अशी माझी प्रार्थना. मस्त झाला परफॉर्मन्स. क्या बात है. थँक्यू सो मच गाईज. आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा संपार.